नमस्कार. मी मिलिंद अनंत पाटील, मानसोपचार मार्गदर्शक आणि अनघा दत्त ज्योतिष मार्गदर्शक. सांसारिक माणसाला अनेक इच्छा असतात, आधिक भौतिक, आणि अशी आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक दिवस घटवावे लागतात. पण वर्षातले असे काही खास मुहूर्त असतात, ज्या मुहूर्तावर आपण थोडीशी जरी साधना केली तर ती साधना आपल्या आयुष्यभराच्या कामासाठी उपयोगी पडते. थोडक्यात आपण महाशिवरात्राचं उदाहरण घेणार आहोत. महाशिवरात्र या रविवारी आहे आणि या महाशिवरात्रीला रात्री 12च्या नंतर 12:10 ते 1 वाजेपर्यंत हा निश्चित काळ म्हटला जातो. तो सर्वात चांगला मुहूर्त असतो आणि ह्या कालावधीत केलेली पूजा आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडू शकते. म्हणजे थोडक्यात शिवभक्तीसाठी साधारण 108 सोमवार केल्याच्या नंतर जे काही घडेल ते आपल्याला या वर्षातील या वेळेत घडू शकतं. एका वर्षातून येणारी ही महाशिवरात्र, यासाठी आपल्याला एक छानसा असा तोडगा देतोय, यातून आपली इच्छा आपण पुरी करू शकतो. एक इच्छा जी मनात ठसलेली आणि आपली जी कामं अडकलेली असतील ती सुद्धा त्या साधनेतून पुरी होऊ शकतात. काय करायचं? त्यासाठी आवश्यक आहे फक्त एक कोरा कागद आणि लाल पेन, लाल रिफिलचा पेन. हा जो मी कालावधी सांगितला आहे महाशिवरात्रीचा, तो महत्त्वाचा आहे. 12:10 ते रात्री 1, रात्री 12:10 ते रात्री 1 महाशिवरात्रीच्या दिवशी. यावेळी एक तुपाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, शंकराचं ध्यान करायचं आणि त्या कागदावरती ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा लिहायचा. हा 108 वेळा मंत्र लिहून झाला की त्याच्याखाली आपली इच्छा लिहायची, जी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि ही इच्छा लिहिल्याच्या नंतर ह्याच्यावर आपण हळद कुंकू आणि एक बेलपत्र व्हायचं, शंकरावर नमस्कार करायचा, त्याची घडी घालायची. ही घडी घालून झाली की तो कागद हातात घ्यायचा, पुन्हा एकदा ओम नमः शिवाय म्हणायचं आणि हा कागद त्यानंतर आपल्या देवाऱ्यात अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे आपल्याला लवकर मिळणार नाही. अशा ठिकाणी ठेवल्याच्या नंतर आपण विसरून जायचं ही क्रिया केली आहे. आणि चमत्कार असा आहे की वर्षभराच्या आत आपल्याला ती इच्छा पूर्ण झालेली दिसेल. हा खूप महत्त्वाचा कालावधी आहे. त्याच्यामुळे या कालावधीचा आपण फायदा घ्या. आपल्या मनातली इच्छा किंवा एखादं अडकलेलं जे काम असेल ते पूर्ण करण्यासाठी या कालावधीचा उपयोग करून घ्या. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा, कारण हा आता एकच दिवस राहिलेला आहे यामध्ये. धन्यवाद.